हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आणखी एक गणित करून पाहूया. 22 ते 46 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे. तर सूत्र मांडून घ्या. पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवायडेड बाय 2 इंटू टोटल नंबर. हा सूत्र आहे. ह्या सूत्रामध्ये आता आपल्याला किंमत टाकायच्यात म्हणजे वरी दिलेल्या आहेत त्याच. तर बघा, पहिला नंबर आहे तो 22 प्लस लास्टचा नंबर आहे 46, भागाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये टोटल संख्या किती आहेत माहिती नाही आहेत, त्या काढून घेऊया आपण. लागलीच एका मिनटात. 46 म्हणजे शेवटची संख्या आणि पहिली संख्या ही वजाबाकी करायची आहे. 22, 6तून 2 गेले, 4 आणि 2 6 राहतात आणि 2 आणि 2 4 म्हणजे 24 होतं. आणि कधीही लक्षात ठेवायचं आहे, ह्या संख्या वजा केल्याच्यानंतर फर्स्ट 1 किंवा प्लस 1 हा करायला विसरू नका. 24 प्लस 1 25 येतो. त्यानंतर इथे 25 लिहा. आणि आता पुढचं गणित, अगोदर हे इथे बेरीज करून घेऊया. 46 आणि 22 किती होतात पहा. 6 आणि 2 8 होतात. 4 आणि 2 6 होतात. 68 भागाकारामध्ये 2 येतं. त्यानंतर गुणाकारामध्ये 25 हा घ्या. आणि आता याचा भागाकार करायचा आहे. पहा, 2 त्रिक 6 होतो आणि 2 चौक 8 म्हणजे 34 येतं. 2 कटलेलं आहे ते. 34 गुणाकारामध्ये 25 हे एवढंच भाग शिल्लक इथे खालचा भाग शिल्लक राहिलेला आहे. आणि ह्यांचा गुणाकार करून घेऊया. 34 गुणाकारामध्ये 25चा गुणाकार बघा काय येतो. आणि 25 चौक 100 शिला 0 हातची आली 10. 25 त्रिक 75, 75 आणि 10 म्हणजे 85 म्हणजे 850. ठीक आहे ना. तर उत्तर आलं आपलं 850. पहा मित्रांनो, 22 ते 46 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 850 येते. हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला ते करून पाहायचं आहे. तुमच्या मित्रांपर्यंत हे शेअर करत जा आणि सगळ्यांनी असं करून पाहत जा. खूप वेळेस गणितं करून पाहिल्याच्यानंतर खरोखरच तुम्हाला ते तुमच्या लक्षातून जाणार नाही आणि तुम्हाला ते पटापट आठवायला लागेल परीक्षेच्या काळामध्ये किंवा परीक्षेच्या वेळामध्ये. ठीक आहे, आपण थांबणार आहोत इथे. धन्यवाद. गुड बाय.